नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2024 अंतर्गत अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी नगर प्रशासन विभागामार्फत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकं या प्रसिद्धीपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, पहा, स्थापत्य अभियांत्रिकी या पदाकरिता या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे. इतरही पदाचे या ठिकाणी अपडेट आलेली आहे. पहा, अभियांत्रिकी सेवा स्थापत्य संवर्ग अंतिम पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी तसेच अतिरिक्त अंतिम निवड सूची अर्थात प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नियुक्ती संदर्भात ही या ठिकाणी अपडेट आलेली आहे. ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. परंतु पहा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023 अंतर्गत लेखा परीक्षण तसेच लेखा संवर्ग या पदाची देखील या ठिकाणी अंतिम निवड सूची व अतिरिक्त ॲडिशनल वेटिंग लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. तसंच इतरही पदांची या ठिकाणी अपडेट आलेली आहे. शुद्धीपत्रकाद्वारे या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक देण्यात आलेलं आहे. ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या पदाची PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या PDFमध्ये तुमचं नाव या ठिकाणी तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. तर पहा, आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जी आलेली आहे निवड सूची आणि ॲडिशनल अंतिम निवड सूची प्रसिद्ध झालेली आहे. ही PDF डाउनलोड करून घेतो जेणेकरून तुम्हाला या संबंधित डिटेल माहिती मला देता येईल. ठीक आहे. सो पहा, हे PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे. यामध्ये पहा विद्यार्थ्यांनो, 5 सप्टेंबर काल दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. यामध्ये गटक संवर्ग असंवर्ग पदभरती निवड सूची या संबंधित या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक आहे. विषय पहा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023 अभियांत्रिकी सेवा स्थापत्य या संवर्गाची अंतिम निवड सूची व अतिरिक्त अंतिम निवड सूची अर्थात प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तसंच जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे पदभरती जाहिरातीनुसार, तसं कागदपत्रे पडताळणीचे जे काही वेळोवेळी तुम्हाला शेड्यूल देण्यात आलेले होते, जे गैरहजर कॅन्डिडेट होते त्यांच्या अनुसरून जवळपास 2-3 शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेले होते. त्या सर्व शेड्यूलच्या अधीन राहून किंवा त्यांचा संदर्भ घेऊन या ठिकाणी हे विषय मांडण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही प्रतीक्षा यादी आणि निवड सूची आहे ते अधिकृत संकेतस्थळावरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF डाउनलोड करून घ्या आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे. आता जर तुमच्या नावाचा या ठिकाणी समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, निवडी संदर्भात या ठिकाणी जे अत्यंत महत्त्वाची ही अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गट क श्रेणी अ ब क जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर पहा या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट आहे. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 करिता तयार करण्यात आलेल्या उमेदवारांच्या सर्वसाधारण सूचना आणि बुकलेटमधील प्रकरण क्रमांक 6 निकाल प्रक्रिया यामधील 6.6.12 भविष्यात कुठल्याही कारणास्तव कोणत्याही संवर्गातील वरिष्ठ श्रेणीतील पद रिक्त झाल्यास कनिष्ठ पदावरील उमेदवारास जसे की श्रेणी क वरून श्रेणी ब वर व श्रेणी ब वरून श्रेणी अ वर असं वर रिक्त होणाऱ्या पदावर हक्क सांगता येणार नाही. म्हणजे तुमची नियुक्ती ज्या पदाकरिता झालेली आहे, ज्या श्रेणीमध्ये झालेली आहे त्याच श्रेणीवरती तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी काय होणार आहे तर रुजू करून घेतल्या जाणार आहेत. जर इंटरनल या ठिकाणी प्रमोशन होण्याचे चान्सेस आहेत का तर याबाबत या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. जर तुम्ही त्या पदाकरिता दावा करत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पदाकरिता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हक्क या ठिकाणी सांगता येणार नाही किंवा सांगता येऊ शकत नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर पहा, श्रेणीवाढ करण्याची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करण्यात येणार नाही. त्याबाबत कुठल्याही प्रकारचे निवेदने प्राप्त झाल्यास कोणत्याही कार्यवाही न करता परस्पर दप्तरी दाखल करण्यात येईल असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर पहा, उपरोक्त तरतुदीनुसार अतिरिक्त निवडसूची प्रसिद्ध केल्यानंतर भविष्यात श्रेणी अ ब आणि मधील जी काही पदे रिक्त झाले असेल तर किंवा श्रेणी अ किंवा ब मधील उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्यास कोणत्याही उमेदवारास श्रेणी बदल करून नियुक्ती देण्यात येणार नाही असंही देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तसंच भाग 2 नुसार अतिरिक्त अंतिम निवडसूची अर्थात प्रतीक्षा यादीमध्ये ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश असेल
अशा उमेदवारांसाठी पहा, सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांच्या गुणानुक्रमानुसार अराखीव जागेवर समावेश होत असल्यास त्यांना अराखीव व त्यांच्या संबंधित सामाजिक प्रवर्गाशी दोन्ही ठिकाणी निवडीचा प्रवर्ग या रकान्यात गुणानुक्रमानुसार त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्यानुसार त्या कॅन्डिडेटचं या ठिकाणी हे लिस्ट जे आहे ते प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे. सदरच्या अंतिम निवड सूचीमध्ये किंवा निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे उमेदवारास नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही. ओके. सो ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आफ्टर दॅट तुमचं जे काही जॉईनिंग लेटर आहे ते तुम्हाला स्फूर्त करण्यात येणार आहे. ठीक आहे. अंतिम निवड यादीतील किंवा निवड सूचीतील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी, जसे की जर कॅन्डिडेट स्पोर्ट्स पर्सन असेल तर त्या संबंधित त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल. त्या सर्टिफिकेटचे नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, पदवीधर, अंशकालीन किंवा दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील जर उमेदवार असेल तर पहा, समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात EWS प्रवर्गातून जर उमेदवार असेल किंवा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करून घेण्यात येईल. सदर पडताळणी अंती उमेदवारांस नियुक्तीस पात्र ठरल्यास नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात येणार आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे यामध्ये स्पोर्ट्स कॅन्डिडेट आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, माजी सैनिक आहे, पदवीधर, अंशकालीन उमेदवार आहेत किंवा दिव्यांग किंवा अनाथ उमेदवार असतील तर अशा उमेदवारांसाठी काय करणार आहेत, जे काही तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू केलेले आहे अधिकारी त्यांचे या ठिकाणी परत एकदा काय होणार आहे तर व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि जर ते सर्टिफिकेट तुमचे ऑथेंटिक असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत ते देण्यात येणार आहेत. ओके. सो जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय आवश्यक संख्येइतके दिव्यांग व अनाथ उमेदवार पात्र न ठरल्यास शासन निर्णयानुसार अराखीव प्रवर्गातील त्या संख्येइतकी पदे ठेवण्यात आलेली आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेनुसार किंवा जाहिरातीनुसार यामध्ये जे की दिव्यांग व अनाथ कॅन्डिडेट जर त्यांना भेटले नाहीत तर काय होणार आहे पहा, आराखीव प्रवर्गातील जे काही कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला या ठिकाणी संधी दिली जाणार आहे. जी काही रिक्रुटमेंट अंडर जे काही वॅकन्सीज होत्या त्या राखीव प्रवर्गातील संख्ये इतकीच पदे त्या ठिकाणी काय होणार आहेत ते भरली जाणार आहे. ठीक आहे. उमेदवारांनी सादर केलेली चुकीची खोटी माहिती जर आढळलेली असेल तर त्या ठिकाणी तुमचे जे काही नियुक्तीपत्र आहे किंवा तुमचं नावाचा समावेश ज्या निवड यादीमध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी बाद केलं जाणार आहे. ठीक आहे. दिव्यांग कल्याण विभागाकडील 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या दिव्यांगांना नियुक्ती देण्यापूर्वी दिव्यांग उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्याची सूचना देखील या ठिकाणी दिलेल्या आहेत. जर कॅन्डिडेट 40% पेक्षा कमी दिव्यांगतेचे प्रमाणपत्र दिसून आल्यास सदर उमेदवारांचे अंतिम निवड सूचीमधील नाव जे आहे ते वगळण्यात येणार आहे. ठीक आहे. सो जर कॅन्डिडेट 40% पेक्षा जर कमी दिव्यांग असेल तर त्याचं नाव जे आहे ते अंतिम निवड सूचीतून बाद करण्यात येणार आहे. ठीक आहे. सो दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत वैद्यकीय मंडळाकडून तपासणी झाल्याशिवाय संबंधित दिव्यांग उमेदवारांना नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात येणार नाही. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे. जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते ऑथेंटिक असायला हवं तरच तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंग देण्यात येणार आहे. ओके. सो जर तुम्हाला ही लिस्ट पाहायची असेल स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची श्रेणीनिहाय भाग 1 अंतिम निवडसूची व भाग 2 अतिरिक्त अंतिम निवडसूची तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर, अपात्र, ऑप्टिंग आउट जे उमेदवार राहिलेले आहेत अशा उमेदवारांची देखील यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी आहे का तुम्हाला चेक करायचा आहे. सो अशा पद्धतीचे हे प्रसिद्धीपत्रक आलेले आहे. जी PDF तुम्हाला डाउनलोड होणार आहे ते Google ड्राईव्हवरती होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व रिझल्ट जे आहे ते शो होत आहेत. ठीक आहे. सो माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. विद्यार्थी मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. त्या प्रश्नाचे किंवा त्या कमेंट्सचे माझ्याकडून मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.